काहीतरी दोन्ही ठाकरे बंधू सध्या परदेशात आहेत आणि ठाकरेंच्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा आणि आता सेम टाईम योगायोग म्हणा किंवा कसंही म्हणा पण दोघंही परदेशामध्ये आहेत. काय म्हणजे तुम्ही प्रमुख नेत्यांपैकी एक आहात, काय वाटतं हे एकत्र येण्यामध्ये? माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब ठाकरे हे परदेशात गेले हे योगायोग आहे. परंतु म्हणजे 2 दिवसापूर्वी राजसाहेब आले मुंबईमध्ये, परंतु आज महाराष्ट्रातल्या सर्वच महाराष्ट्रातल्या जनतेचं असं मनापासून इच्छा आहे ही सध्याची खुनसी राजवट आणि महाराष्ट्र लुबाडू पाहणाऱ्यांची राजवट तर उलथून टाकायची असेल तर ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं अशी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे, ती नाकारता येत नाही. कालच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस असे म्हणत होते की सर्वात कमी वेळ मुख्यमंत्री असल्याचा रेकॉर्ड माझ्या नावावर आहे. हे खरं आहे, ते नशीब देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या या स्पष्ट स्वभावाबद्दल त्यांचं अभिनंदन. शक्तीपीठ मार्गाला जो विरोध होतो त्या संदर्भात काय भूमिका असणार शिवसेनेची? बघा, या सध्या या देशातले अनेक महामार्ग जे आहेत ते केवळ आणि केवळ ठेकेदारांचं आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजप पक्षाचा निधी वाढवण्याचा एकमेव धंदा आहे. तो ठेकेदारांना वारेमाप अफाट निधी उपलब्ध करून द्यायचा आणि त्याची पक्षनिधी वाढवायचा हा धंदा भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला आहे. आता शक्तीपीठ महामार्ग ज्या मार्गाने जाणार आहे तो संपूर्ण महामार्ग सुपीक शेतकऱ्यांचा आहे आणि त्यामुळे त्या प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केलेला आहे. आज कोकणचाच जर विचार करायचा झाला तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आजही जवळजवळ आता 15 वर्ष झाली पूर्ण होऊ शकलेला नाही आहे. कोस्टल महामार्ग जो आहे तो माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी 10,000 कोटीची तरतूद केलेली आहे. तो रस्तासुद्धा अजून सुरू झालेला नाही. आता रत्नागिरी ते नागपूर हा रस्ता हा सुद्धा अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. केवळ आणि केवळ रस्त्याच्या नावावर सुपीक जमीन हडप करायची आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं आणि कंत्राटदारांना मात्र गलेलट्ट करायचं, हा जो धंदा आहे त्याला विरोध आता संपूर्ण शेतकरी आणि बागायतदार यांच्या माध्यमातून होऊ लागलेला आहे. 17 मेला संजय राऊत पुस्तक प्रकाशन होतं नारकातला त्याच्यामध्ये सरकारवर टीका केली तर काय करणार? संजय राऊत साहेबांचं पुस्तक आहे ते, त्यामुळे त्यांचे चौफेर षटकार म्हणजे चाबूक हा अनेकांवर ओसरला उगावला जाईल अशी मला माहिती आहे. भाई नारायण राणे यांनी जो शक्तीपीठ महामार्ग होता त्याला सावध भूमिका घेतली, शेतकऱ्यांचं संसार उद्ध्वस्त करून महामार्ग नको असं म्हणाले. एक प्रकारे खरंच बोललेले आहेत ते. सध्या म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला आणि ज्या ज्या गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या त्या गावातली जमीन पुन्हा एकदा सध्याच्या राज्यकर्त्यांनी विकत घेतलेली आहे, म्हणून त्याची आरेल बदल करून स्वतःच्या भल्यासाठी तो महामार्ग नेला जातो आहे. आणि म्हणून नारायण राणे यांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत त्यांनी कडाडून विरोध करावा या महामार्गासाठी. असा आडमार्गाने बोलणं हे योग्य होणार नाही. काही दिवसापूर्वी चुन के मारेंगे असं एक वक्तव्य पंतप्रधानांनी केलं होतं. त्यावर आता संजय राऊत असं म्हणतात की हे भाजपी विरोधकांना चुन मारणार, पण त्यांना ते शक्य नाही. 12 दिवस झाले तरी अजून हे बदला घेऊ शकत नाही असं त्यांनी सगळे वक्तव्य. काय खरं म्हणजे आता पहलगामचा जो हल्ला झाला, आता असं म्हटलं जातं आहे आणि सिद्ध झालेलं आहे की पहलगाममध्ये आलेले पाकिस्तानी अतिरेकी अचानक आलेले नाही आहेत. तर ज्या पद्धतीने मीडियाने त्यांची मुलाखत घेतलेली आहे पर्यटकांची, तर काही पर्यटकांनी 8 ते 10 दिवसापूर्वी ते अतिरेकी आम्ही त्या भागामध्ये पाहिले असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे 8 ते 10 दिवसापूर्वी जे अतिरेकी ज्या भागामध्ये आले त्यांची दखल गुप्तचर यंत्रणेला लागली की ना लागली हा सुद्धा प्रश्न आहे. पहलगामसारख्या एका दुर्गम त्या म्हणजे टुरिस्ट पॉईंटवर जाताना अनेक अडथळे आहेत आणि चेकपोस्टसुद्धा तिथे 2-2 चेकपोस्ट आहेत. मग तो भाग ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं, असा भाग सुरू होऊन 4 दिवस झाले तरीसुद्धा गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा यांना त्याची जाण झाली की नाही झाली
हा सुद्धा तेवढाच प्रश्न आहे. आणि मग संरक्षण खाते असेल, गृह खाते असेल, यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यामुळे पहलगामचा जो झालेला हल्ला हे सध्याच्या मोदी सरकारचं अपयश आहे. भाई